हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. तर आज आम्ही निघतोय मल्लिकार्जुन टेम्पल, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगला, श्रीशैलम. ते आहे हैदराबाद, आंध्र प्रदेशमध्ये. सगळ्यांच्या बॅगा पॅक झालेल्या आहेत. तर आम्ही 6 जण निघालो आहोत श्रीशैलमसाठी. आणि आमची गाडीचा टायमिंग होता तो ॲक्च्युली 10:30पर्यंत होता. आणि हे बघाय तुम्ही किती लेट केलं आहे त्या गाडीने. आम्ही रेड भर झोनपाशी उभारलेलो आहोत, पण ती येण्यासाठी इतका टाईम लावलेला आहे की 10:30चं तिने 11:30पर्यंत झालं आहे. 1 तासाची लेट झालेली आहे ती ट्रेन. तर आमचाही टाईमपास तुम्ही बघू शकताय. बस येण्यासाठी होत असलेल्या वेळामुळे आम्ही करत होतो टाईमपास. कोण किती सुंदर दिसते हे चेक चालू आहे. हा अजय आहे, हा शुभांगी आहे. तर आमचं चालू आहे टाईमपास, कारण 1 तास काय करावं हे आम्हाला माहीत नसल्यामुळे. तर बस आलेली आहे, 11:30 वाजले आहेत. तर त्या 6 बसमध्ये बसल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता AC बस आहे. या AC बसमध्ये आमचं 700 रुपये तिकीट होतं पर हेड. आणि हे स्लीपर पण आहे आणि सीटर पण आहे. पुशबॅकचे सीट्स आहेत, तसे कम्फर्टेबल आहे. AC आहे. आम्ही बसलेलो त्याच्यामध्ये. सर आम्ही निघतो आहे. गाडी सुरू व्हायच्या अगोदरच आम्ही सगळे बटन वगैरे चेक करले. बघा कसं चालू आहे आमचं सगळ्यांचं. पुढे बघा, पुढे बघा. सुरू व्हायच्या अगोदर मॅडमांनी लावलेलं आहे, रचना मॅडमनी लावलेलं आहे सिंचन बघायचं. टाईमपास सुरू चालू आहे. गाडी निघालेलं आहे वे टू श्रीशैलम. पण आमची बस थांबलेली आहे, तुम्ही बघू शकताय. 1:58, 2 वाजले आहेत आणि आमची बस थांबलेली आहे. तो बघा ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरचं टायर खराब झाल्यामुळे आमची बस थांबली आहे. एकूण 1.5 तास ते अर्धा ते पाऊण तास ती इथंच थांबली होती बस. आणि हैदराबादमध्येच होतो, LB नगरमध्ये. अजून ती बसच निघाली नव्हती, कारण की त्याचं टायर खराब झाल्यामुळे त्याने टायर ठीक करत होता. तर आम्ही असं बाहेरून थांबलेलो आहे, टाईमपास करतो आहे. बघा तुम्ही, बघा तो ड्रायव्हर आमचा. फायनली आम्ही पोचलेलो आहोत श्रीशैलमला. सकाळी 8:30 वाजता आमची बसनं आम्हाला सोडलेलं आहे. तर आम्ही चालत चाललो आहे. आमची तर बुक केली होती हॉटेल, त्या हॉटेलमध्ये आम्ही निघालो आहोत. तर हॉटेलमध्ये फ्रेश होऊन मस्तपैकी आम्ही जाणार आहोत. हिरो लुक देऊन माझा नट्टापट्टा सुरू झालेला आहे. सनस्क्रीन मस्ट इम्पॉर्टंट. धूप आ रही है बाबा. चला चला, हाय करा, हाय. दुसऱ्याशिवाय काय येत नाही तुम्हाला, गाईशिवाय हात नको दुरू. तू काय मला दिसेना नाश्त्याचं काय सुद्धा. अरे तिकडून परत मग दर्शन रचना लेट होईल त्यांचे. बरोबर आहे, मला ॲग्री कर तुम्ही, मला पण खायचं आहे ना. पहिल्यांदा दर्शन मिळेल मल्लिकार्जुन टेम्पलशी. किती क्यूट छान लहान बाळ आहे. तर आपण जात आहोत श्रीशैलम मंदिरामध्ये. आतमध्ये फोन एंट्री नसल्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो आहे. हे श्रीशैलम टेम्पल आहे. तर पुढे जाऊन आम्हाला चप्पल आणि फोन दोन्ही पण बाहेरच सोडावं लागतील. तर हे श्रीशैलम मंदिरामधून आल्यानंतर जो बाजार भरलेला आहे, हा असा प्रकारे इथे खूप सारे दुकान्स आहेत, तुम्ही खरेदी करू शकताय. मेन मंदिर श्रीशैलम बघून झाल्यानंतर आम्हाला एक रिक्षा बुक करून आम्ही 5 दुसरे आसपासचे मंदिर बघण्यासाठी निघालो आहोत. तर हे आम्ही पोचलो आहेत पहिल्या मंदिराला. हे गणपतीचं मंदिर आहे. अरे नहीं, खड़े हो सकते वहाँ पे. श्री स्वामी. तर आता आम्ही निघालो आहोत सेकंड टेम्पल बघण्यासाठी. हे आमचे निघालेले आहे टमटम. या दुसऱ्या मंदिरापाशी तुम्ही बघू शकता इतके सारी माकडं आहेत. तुम्हाला दाखवतो. मंकीज खूप सारे आहेत, मला दिसून जाईल.
व्हिडिओमध्ये खूप सारं कॅप्चर करून दाखवलं आहे बघा. मागं बघ कशी हा का वरचं बघून मग खालचं आहे का? मी तर खालीच गेले होते. तर हे आमचं तिसरं ठिकाण आहे. हालधारा पंचधारा असं काहीतरी. पाचाळधरा पंचधरा हे याचं नाव आहे. तर तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे पर्वत दिसून येतील. त्याच्यामध्ये एक धबधबा पण आहे. हा बघते तू बघशील. अरे तू पडशील मला काय असं. एक्सक्यूज मी. माकडे इथे पण आहे बरं का, सांभाळा व्यवस्थित सगळं. अच्छा ते म्हणते की अरे 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 दे की रे बाळा अजून एक फोन सांभाळ. जेव्हा मी पायऱ्या चढून खाली गेलो तेव्हा हा आम्हाला व्ह्यू दिसला. हे बघा, बाहुबली मूवीची आठवण आली का नाही तुम्हाला? डिक्टो हासीन मला बाहुबली मूवीचा आठवण करून दिला. आणि हा धबधबा याप्रमाणे वरून पाणी येते. हे दृश्य पाहण्यासारखं होतं. तिथं या काढले मी फोटोज. तर आम्ही नंतर दुसऱ्या मंदिरासाठी गेलो. जो हा साईड सीन, तिथं पण माकडं खूप सारे होते. अरे इनका तो तिकीट नाही निकाला हे साईड सीन आहे. तिकीट जाऊ तिकडं फ्री एंट्री आहे त्याला. तर वरून गेल्यानंतर हे असं दृश्य दिसतं. हे ह्या साईड सीन थ्रू आपण डायरेक्टली इथून आपल्याला जे मंदिर आपण बघितलं होतं श्रीशैलम, ते इथून आपल्याला ते मंदिराचं जे वरचं पीकचं जे मंदिर आहे, जे कळस आहे, तो दिसतो इथून. तर आम्ही वरून खाली आल्यानंतर थकून भज्जी खायचं सुरू केलं आहे, नाश्ता. बघू शकताय बकासुरासारखे सगळे खात आहेत. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही आलो घरी माघारी. स्नेहा, शुभांगी, नाईट शिफ्ट ऑफ मल्लिकार्जुन टेम्पल. नाईट रायडिंग. नाईट रायडिंग नाही, नाईट व्ह्यू ऑफ मल्लिकार्जुन टेम्पल विच इज इन श्रीशैलम. क्या होता है? 3:30 हुआ तो लेट होगा. वो उधर जाने के टाइम जाने के टाइम के लिए 10-12 होगा. करता हूँ 1 बजे 10 बजे उसका प्राइस होता ना उधर से 4th नंबर 500. वो 500 कितने में दे सकते हैं? कम देते 400 आप. ये थर्ड वन शंख शिंपल्यांपासून बनवलेला आरसा, अशा खूप साऱ्या गोष्टी शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या दिसून येतील. तर फ्रेम्स पण आहेत खूप सारे तिथे. तर तुम्ही खूप सारी खरेदी ते करू शकता. फक्त बार्गेनिंग करता आली पाहिजे. खूप रेट हा जास्तीत जास्त म्हणजे आव्हाचा सव्वा सांगतात, त्यामुळे तुम्हाला खूप वाढून रेट मागावा लागेल. तर हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे, कारण हा खूप मोठा व्हिडिओ बनेल. आणि उद्या जे काही होते तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पार्ट 2मध्ये मी तो दुसरा व्हिडिओ बनवेन. गुड बाय. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा.